परीक्षण करताना माती परीक्षणासाठी आज आपण ह्या प्लॉट पूर्ण माती घेतलेली आहे. वरची 2 ते 3 इंच माती सारूल साईडला करून त्याच्या खालची माती आपण घेतलेली. जवळजवळ 5 ते 7 किलो माती एका एकरच्या प्लॉटमध्ये किंवा 5 एकरच्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त 5 ते 10 किलो माती गोळा केल्यानंतर पहिला हे मोठे जे दगड दिसतात सगळेजणच काढा. पहिलं काम हे जे हातानं दगड दिसतात ते काढायचे. एखादा काच असेल, माती घेताना जिथं आपला गोटा आहे त्या भागातली माती घ्यायची नाही. जिथं आपलं गारी आहे, गारी म्हणजे जिथं आपण शेणखत वगैरे जमा करतो त्या भागातलं कधी घ्यायची नाही. अशी दगडं सगळी काढून फेकायची. आणि त्याच्यानंतर असं आपण सिमेंट वाळू जसं कालवतो आहे तसं चांगलं व्यवस्थित कालवायचं. कालवता तो कार्यक्रम करायचा. अशी मोठी जी दगडं आहेत ती काढायची आणि त्याच्याबरोबर ही अशी दगडं सगळी काढून फेकायची. आता एकदा कालवलं परत दुसऱ्यांदा खाली जरा पोतं वगैरे काहीतरी हातरायचं. साहेबांनी इथं खाली पुट्टा हातरला आहे, आपण त्याच्यावर वतून घ्यायची. आता ही वतून घेतली. वतून घेतल्यानंतर परत साहेब आपण असं सिमेंट वालू कालवतो की नाही तसं कालवायचं. झालं. आपण जशी शेंगाची वाटणी करतोय तर तसं करा. बरोबर, हे 2 भाग झाले. आता तो भाग ठेवा तसा. तर ह्या भागाला परत एकदा चांगलं मिक्स करायचं. प्रत्येक ज्या भागातली माती गेल्याची सगळी एकत्र व्हावी ह्याच्यासाठी हा पराक्रम. मोठी दगड फक्त जरा फोडून घेतलं काम झालं. आता साहेब परत ह्या 2 भाग करायचे. 5 किलो माती होती, 2.5 किलो राहिली. परत 2 भाग साहेब शेंगाची वाटणी. तो भाग तुम्हाला घ्या. आता हे जो राहिला त्याला परत मिक्स करायचं व्यवस्थित. आता हे 1.25 किलो माती राहिल्या. 1.25 किलोचं परत काय करायचं तर परत 2 भाग म्हणजे किती झाले 600-700 ग्रॅम माती राहिली. परत ह्याला चांगलं मिक्स करायचं. साहेब परत 2 भाग. आता किती 400 ग्रॅम माती राहिली. आता 400 ग्रॅम नंतर सगळ्यात शेवटचा भाग ह्याला व्यवस्थित चांगलं 2 वेळा 4 वेळा मिक्स करून घेतल्यानंतर परत ह्याचे 2 भाग करायचे. जो एक भाग राहिलेला ह्यो माती परीक्षणाचा भाग. ह्याची माती परीक्षण करायचं. प्रयोगशाळेमध्ये जास्तीत जास्त 5 ग्रॅम माती लागते. प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर परत ह्याला चांगलं मिक्स करून बारीक करून चाळून ह्याची माती परीक्षण होते. धन्यवाद.